नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 36व्या अंकावर एक लेक्चर सिरीज सुरू केली आहे। त्याच्यामध्ये टॉपिक वाईज आपण लेक्चर्स बघतोय। आतापर्यंत 4 लेक्चर्स आपण बघितलेले आहेत, 4 टॉपिक्स आपण बघितलेले आहेत, जे आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत। त्याच्या लिंक्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा भेटून जातील। ते लेक्चर्स तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी। आज आपला 5वा दिवस आहे, 5वा टॉपिक आहे आपल्या 36व्या अंकामधला। त्याचं नाव आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी। विज्ञान व तंत्रज्ञान या घडामोडी मध्ये जे काही चालू घडामोडी आहेत त्याचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। पहिली आजची न्यूज आहे आपली समुद्रयान मोहीम। समुद्रयान मोहीम ही काय मोहीम आहे तर सध्या चर्चेत काय आहे तर समुद्रयान मोहिमेतील मत्स्य 6000 या समुद्र कुपीची, त्यालाच इंग्लिशमध्ये सबमर्सिबल असं सुद्धा म्हटलं जातं, पहिली हार्बर ट्रायल चेन्नई या ठिकाणी पार पडलेली आहे। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 17 फेब्रुवारी 2025 रोजी याची चाचणी झाल्याचं जाहीर केलं। तर खूप महत्वाची न्यूज आहे। जसं आपण गगनयान मोहीम राबवतो अंतराळात जाण्यासाठी, तसं खोल समुद्रामध्ये संशोधन करण्यासाठी भारत पहिल्यांदाच समुद्रयान मोहीम राबवत आहे। तर त्या समुद्रयान मोहिमेमध्ये जे काही उपकरण वापरलं जाणार आहे त्याला सबमर्सिबल असं म्हणतात किंवा समुद्रकुपी म्हणतात। त्या समुद्रकुपीचं नाव काय आहे हे लक्षात ठेवायचं आहे। मत्स्य 6000 असं त्या समुद्रकुपीचं नाव आहे। त्याची हार्बर ट्रायल पार पडलेली आहे। हार्बर ट्रायल म्हणजे जे बंदर असतं जिथं जहाज लावली जातात त्या ठिकाणी ही ट्रायल झालेली आहे किंवा चाचणी झालेली आहे। चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीद्वारे मत्स्य 6000 समुद्रकुपीच्या जमिनीवरील चाचण्या या आधीच पार पडलेल्या आहेत। त्याचे 2 टप्पे होते चाचण्यांचे, एक ड्राय टेस्ट होती आणि दुसरी होती हार्बर ट्रायल। तर हार्बर ट्रायल आता पार पडलेली आहे। 27 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कटप्पल्ली बंदरातील L&T कंपनीच्या जहाज बांधणी सुविधेत कुपीच्या उथळ पाण्यातील चाचण्याही यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत। एवढं लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असणार आहे, जी समुद्रयान मोहीम आहे त्याच्या अंतर्गत जे उपकरण वापरलं जाणार आहे किंवा जे सबमर्सिबल वापरलं जाणार आहे त्याचं नाव काय आहे असं विचारलं जाऊ शकतं। मत्स्य आणि 6000 हा आकडा सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। त्याच्यानंतर त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, या सबमर्सिबलचे वैशिष्ट्य काय आहेत हे सुद्धा लक्षात घ्या। या ठिकाणी तुम्हाला इमेज सुद्धा दिसत असेल। त्याचा आकार कसा आहे, गोल आकार आहे, म्हणजे गोल आकाराची ही सबमर्सिबल आहे। 2.1 मीटर त्याचा व्यास आहे। व्यास हा जो व्यास असतो तो किती आहे, 2.1 मीटर आहे। याचा विकास कोणी केला, राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, चेन्नई स्थित ही संस्था आहे, राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, त्यांनी ही सबमर्सिबल विकसित केलेली आहे। एकूण 3 मानवांना सामावून घेण्यासाठी डिझाईन केलेली आहे, म्हणजे त्याच्यात 3 व्यक्ती बसून आतमध्ये समुद्रामध्ये जाणार आहेत आणि संशोधन करणार आहेत। ती समुद्रात 6000 मीटर खोलीवर जाणार आहे। 6000 मीटर म्हणजेच किती, 6 किलोमीटर, जवळपास 6 किलोमीटर खोलीवर जाण्याची क्षमता त्या सबमर्सिबलची आहे। आणि 80 मिमी जाडीच्या टायटॅनियम मिश्र धातूपासून त्याची निर्मिती केलेली आहे। 600 बार दाब सहन करण्याची क्षमता आहे, म्हणजे वातावरणातील जो दाब आहे त्याच्या 600 पट दाब सहन करण्याची क्षमता सुद्धा या सबमर्सिबल मध्ये आहे। महत्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला मत्स्य 6000 या जे काही उपकरण आहे सबमर्सिबल आहे त्याचे वैशिष्ट्य विचारले जाऊ शकतात, 3-4 वाक्य दिले जाऊ शकतात। तर त्याच्यामध्ये हे आकार लक्षात ठेवायचा आहे, त्याचा व्यास लक्षात ठेवायचा आहे, त्याचा विकास कोणी केला हे सुद्धा महत्वाचं आहे। आणि ही भारतातील भारतीय बनावटीची पहिली सबमर्सिबल आहे हे सुद्धा लक्षात ठेवा। त्याच्यानंतर मोहिमेचा जर विचार केला, समुद्रयान मोहीम नक्की काय आहे तर समुद्रयान मोहीम ही डीप ओशन मिशन या प्रकल्पाचा एक मुख्य भाग आहे। त्याच्यानंतर समुद्र तळाशी असलेल्या नैसर्गिक आणि खनिज साठ्यांचा वेध घेणे,
नैसर्गिक आणि खनिज साठ्यांचा वेध घेणे, तसेच हवामान बदलांचा समुद्र तळावर झालेल्या परिणामांची नोंद करणे ही या मोहिमेची उद्दिष्टे आहेत. त्याच्यानंतर वातावरणीय आणि पाण्याचा प्रचंड दाब सह करू शकणारे समुद्रयान आतापर्यंत अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि जपान या देशांनी विकसित केलेला आहे. आणि आता भारत हे 6वा देश ठरणार आहे. म्हणजे जे सबमर्सिबल विकसित केलंय की खोल पाण्यामध्ये प्रचंड असा दाब असतो, तो दाब सहन करू शकणारी जी क्षमता असते त्या सबमर्सिबलची, हे आतापर्यंत अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि जपान या देशांनी विकसित केलेली आहे. भारत अशा प्रकारचं मोहीम राबवणारं किंवा अशा प्रकारचं उपकरण तयार करणारा 6वा देश ठरलेला आहे. यालाच गगनयान ऑफ सी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, गगनयान ऑफ द सी म्हणून सुद्धा ही मोहीम ओळखली जाते. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. आता डीप ओशन मिशन काय आहे, तर हिंदी महासागरातील खोल समुद्रातील सजीव निर्जीव संसाधनाचे चांगले आकलन करण्यासाठी डीप ओशन मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. त्याची सुरुवात 2018 मध्ये झाली. अंदाजित खर्च जर बघितला तर 4077 कोटी रुपये असे या मोहिमेचा अंदाजित खर्च आहे. आणि त्याचा कालावधी जर बघितला 2021 ते 2026 हा त्याचा कालावधी आहे. प्रमुख मंत्रालय जे आहे, म्हणजे हे मिशन राबवणारं जे मंत्रालय आहे ते पृथ्वी विज्ञान मंत्रालय किंवा अर्थ सायन्स मिनिस्ट्री असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचं उद्दिष्ट जर बघितलं तर महासागर शोध आणि संसाधनांच्या वापराशी संबंधित वैज्ञानिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देणे असं त्याचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे, पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केलेला आहे. त्या संदर्भात न्यूज आहे आपली. रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने IIT मद्रास या संस्थेने भारतातील तसेच आशियातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केलेला आहे. हायपरलूप म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य आपण बघणारच आहोत. हायपरलूपला वाहतुकीचा 5वा मार्ग म्हणतात. तर त्या संदर्भात एक ट्रॅक, जे चाचणी घेण्यासाठी एक ट्रॅक विकसित केलेला आहे, तो आशियातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक ठरलेला आहे. कोणत्या संस्थेने सुरू केला असं विचारलं जाऊ शकतं. रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने IIT मद्रासने विकसित केला आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा ट्रॅक 422 मीटर लांब आहे आणि 1000 किमी प्रति तास पेक्षा जास्त वेगाने जवळच्या व्हॅक्यूम ट्यूब मध्ये हाय स्पीड ट्रेन प्रवास करण्यास सक्षम आहे. म्हणजे ट्रॅकची लांबी लक्षात ठेवायची 422 मीटरची आहे आणि 1000 किलोमीटर प्रति तास पेक्षा जास्त वेगाने त्या ठिकाणी हाय स्पीड ट्रेन प्रवास करण्यास सक्षम आहे. हायपरलूप ट्रॅकवरून सुमारे 350 किमी अंतर फक्त 30 मिनिटात पार करता येतं. भारतातील पहिल्या पूर्णस्तरीय हायपरलूप प्रणालीसाठी मुंबई पुणे हा मार्ग निवडण्यात आलेला आहे. आता याच्यावरती पुढे काही प्रोसेस झालेली आहे. अजून सुद्धा बेंगळुरू ते चेन्नई हे सुद्धा मार्ग निवडण्यात आलेला आहे. सुरुवातीला पहिल्यांदा जो निवडण्यात आला होता मुंबई ते पुणे हा मार्ग निवडण्यात आलेला होता. या मार्गावर सुद्धा हा जो प्रकल्प आहे, हायपरलूप प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी हे लाईन लक्षात ठेवायची आहे की IIT मद्रासने सुरू केलंय. त्याच्यानंतर हायपरलूप म्हणजे नक्की काय असतं, तर वाहतुकीचा 5वा मार्ग असं वर्णन केलं जातं त्याला. दीर्घ अंतरावरील किंवा लांब अंतरावरील प्रवासासाठी एकदम वेगवान अशी वाहतूक व्यवस्था आहे. या प्रकारच्या व्यवस्थेत एका निर्वात पाईपमध्ये विशेष डब्बे असतात. या निर्वात पाईप मधील विद्युत चुंबकीय डब्बे तरंगत्या अवस्थेत पुढे नेतात. आता या ठिकाणी एक टेक्नॉलॉजी यूज केली जाते, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक लेव्हिटेशन म्हणतात. प्लस व्हॅक्यूम. आता या वाक्यावरून तुम्हाला आपल्याला लक्षात येतं की या हायपरलूप ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक लेव्हिटेशन किंवा त्याला मॅग्लेव ट्रेन म्हणतात. मॅग्लेव ट्रेन आता जगभरामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. त्या ट्रॅकवरती त्या तरंगत जातात.
त्याच्यामुळे त्यांचं फ्रिक्शन होत नाही किंवा घर्षण होत नाही, त्याच्यामुळे त्यांना अतिशय जास्त वेग असतो. मॅग्नेटिव्ह लेव्हिटेशन प्लस व्हॅक्यूम ट्यूब या दोन तंत्रज्ञानाच्या आधारावर जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला हायपरलूप वाहतूक व्यवस्था असं म्हटलं जातं. याचा वेग मॅक 1 पर्यंत पोहोचतो, म्हणजे अतिशय जास्त असा वेग आहे. 1 मॅक या वेगाच्या एककानुसार सर्वसामान्य दिवशी समुद्र सपाटीवर 1224 किलोमीटर प्रति तास वेग गृहीत धरला जातो. याची जी संकल्पना आहे ती पहिल्यांदा इलॉन मस्क यांनी 2013 मध्ये हायपरलूप प्रणाली प्रस्तावित केलेली होती. जे स्पेसएक्सचे संस्थापक आहेत त्यांनी 2013 मध्ये इलॉन मस्क यांनी या हायपरलूप प्रणाली प्रस्तावित केलेली होती. हायपरलूप सध्या खूप चर्चेत आहे, त्या संबंधी हे मुद्दे सुद्धा महत्वाचे आहेत. पुढचा आहे इबोला या विषाणू संदर्भात न्यूज आहे आपली. इबोला लसीच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत. युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि इतर भागीदारांच्या मदतीने 4 फेब्रुवारी 2025 रोजी सुदानमधील विषाणूंच्या प्रजातीपासून बनवलेल्या इबोला लसीसाठी पहिल्यांदाच क्लिनिकल चाचण्या सुरू केलेल्या आहेत. कोणी सुरू केल्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे युगांडा हा देश लक्षात ठेवायचा आहे. युगांडा या देशाच्या आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या आणि इतर भागीदारांच्या मदतीने इबोला लसीसाठी पहिल्यांदाच क्लिनिकल चाचण्या सुरू केलेल्या आहेत. इबोला विषाणू रोगांविरुद्ध लसीच्या क्लिनिकल परिणामकारकतेचे मूल्यांकन करणारी ही पहिली चाचणी असणार आहे. त्याच्यानंतर लसीचा पुरवठादार असलेल्या IAVI ने सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी चाचण्या घेतलेल्या आहेत. आता तुम्ही जर टाइप्स बघितले तर इबोला व्हायरसचे भरपूर टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये झैरे इबोला व्हायरस आहे, सुदान इबोला व्हायरस, तय फॉरेस्ट इबोला व्हायरस, बंडीबुग्यो इबोला व्हायरस असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण ही जे आपण या ठिकाणी बघितलंय जी लस बनवलेली आहे ती सुदानमधील विषाणूच्या प्रजातीपासून बनवलेल्या याची आहे. म्हणजे सुदान व्हायरस, जो सुदान इबोला व्हायरस आहे त्या व्हायरस पासून ही लस बनवण्यात आलेली आहे. इबोला विषाणू जर बघितला तर आर्थो इबोला व्हायरस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषाणूच्या गटामुळे होणारा हा गंभीर आणि अनेकदा प्राणघातक आजार आहे. म्हणजे आर्थो इबोला व्हायरस या गटातील हा विषाणू आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा कुठे सापडला? 1976 मध्ये कांगोमध्ये हा विषाणू सापडलेला आहे. पहिल्यांदा आफ्रिकन कंट्री आहे कांगो, पहिल्यांदा 1976 मध्ये सापडला. प्रामुख्याने उपसहारा आफ्रिकन कंट्रीजमध्ये हा विषाणू आढळतो. त्याचे नाव कांगोतील इबोला नदीवरून दिलेले आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. इबोला हे नाव एका नदीवरून पडले. कांगो जो देश आहे त्या देशातून वाहणारी ही नदी आहे. इबोला मानवांमध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये, म्हणजे इतर प्राण्यांमध्ये कुठला, जे वानरवर्गीय आहेत, गोरिल्ला आहे, माकड आहे, चिंपाजी आहे, त्यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. टोरोपोडिडे कुटुंबातील वटवागळे किंवा त्यालाच फ्रूट बॅट्स असं म्हटलं जातं, ते याचे नैसर्गिक होस्ट आहेत. म्हणजे प्रामुख्याने निसर्गामध्ये विषाणू हा फ्रूट बॅट मध्ये आढळतो. तिथून तो प्रसार मानवामध्ये आणि गोरिल्ला, माकडे, चिंपाजी जे काही वानरवर्गीय असतील त्यांच्यामध्ये तो पसरतो. याची लक्षणं जर बघितले तर ताप, अतिसार, उलट्या, रक्तस्राव हे या इबोला व्हायरसचे लक्षणे आहेत. ठीक आहे, पुढची जी न्यूज आहे ती रिव्हर ब्लाइंडनेस संदर्भात आहे. किंवा नायजर हा देश ऑन्कोसेरसियासिस मुक्त घोषित करण्यात आलेला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतपणे नायजर या देशाला ऑन्कोसेरसियासिस नावाचा जो आजार आहे किंवा त्यालाच सामान्यतः रिव्हर ब्लाइंडनेस असं म्हणतात, याचं निर्मूलन करणारा आफ्रिकेतील पहिला देश म्हणून मान्यता दिलेली आहे. सरळ सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑन्कोसेरसियासिस किंवा रिव्हर ब्लाइंडनेस निर्मूलन करणारा आफ्रिकेतील पहिला देश कोणता? तर नायजर असं नाव लक्षात ठेवायचं आहे. सामान्यतः रिव्हर ब्लाइंडनेस म्हणून हा आजार ओळखला जातो. यासह नायजर, ऑन्कोसेरका, वॉल्व्हुलस,
या परजीवीचा प्रसार रोखणारा जागतिक स्तरावर 5वा देश आहे. या परजीवीमुळे हा रिव्हर ब्लाइंडनेस हा आजार होतो. त्याला ऑन्कोसेरका व्हॉल्व्हुलस असं म्हटलं जातं. यापूर्वी 2013 मध्ये कोलंबिया, 2014 मध्ये इक्वाडोर, 2016 मध्ये ग्वाटेमला आणि 2015 मध्ये मेक्सिकोनी या आजारांचं निर्मूलन केलेलं आहे. नायजरने यापूर्वी 2013 मध्ये गिनी वर्म नावाच्या रोगाचं सुद्धा उच्चाटन केलेलं आहे. रिव्हर ब्लाइंडनेस बद्दल जर माहिती घेतली तर हा एक परजीवी रोग आहे. ट्रॅकोमा नंतर जगभरात अंधत्वाचं दुसरं प्रमुख संसर्गजन्य कारण आहे. जगभरात अंधत्वाचं सर्वात मोठं संसर्गजन्य कारण आहे ते ट्रॅकोमा आहे. त्याच्यानंतर रिव्हर ब्लाइंडनेसचा दुसरा क्रमांक लागतो. हा रोग प्रामुख्याने नदीकाठच्या भागात आढळणाऱ्या संसर्गजन्य काळ्या माशांच्या चाव्यांद्वारे किंवा ब्लॅक फ्लाय असं म्हटलं जातं. म्हणजे जे काळे मासे आहेत त्याची मादी चावल्यानंतर रिव्हर ब्लाइंडनेस आजार होतो. मानवामध्ये त्याचा प्रसार होतो. हा आजार प्रामुख्याने उपसहारा आफ्रिका आणि येमेन मधील ग्रामीण लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी काय हीच लाईन आहे. कोणत्या देशाने निर्मूलन केलं, डायरेक्ट प्रश्न इथं येऊ शकतो तुम्हाला. सध्या चर्चेत असलेलं एआय मॉडेल आहे ते डीपसीक एआय मॉडेल. एआय मॉडेलवर भरपूरदा सध्या चर्चेत असतं. नवीन एआय मॉडेल मार्केटमध्ये येत असतात, बाजारात येत असतात. त्यातल्या त्यात महत्वाचे काही आपण एआय मॉडेल्स बघूयात. डीपसीक नावाची एक कंपनी आहे, त्यांनी स्वतःचं एआय मॉडेल सुरू केलंय. डीपसीक ही एक चीनी एआय कंपनी आहे. लियांग वेनफेंग यांनी डिसेंबर 2023 मध्ये ही कंपनी स्थापन केली. या कंपनीने ओपन एआय आणि गुगल या अमेरिकन कंपन्यांच्या अनुक्रमे चॅट जीपीटी आणि जेमिनाय किंवा त्याला जेमिनी असं म्हटलं जातं या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलला पर्याय निर्माण करण्यासाठी डीपसीक नावाचं एआय मॉडेल सुरू केलंय. त्याचे वेगवेगळे व्हर्जन आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. डीपसीक V3, डीपसीक R1 किंवा डीपसीक LLM असे वेगवेगळे अपडेटेड व्हर्जन्स त्याचे येत आहेत. तर लक्षात ठेवायचंय, हे सगळ्यात महत्वाचा तक्ता आहे. जोड्या लावायला तुम्हाला प्रश्न याच्यावरती दिसू शकतं. एक एआय मॉडेल आणि प्रसिद्ध जेवढ्या कंपन्या आहेत, सध्या चर्चेतलं जे एआय मॉडेल आहे आपण तिथं बघतोय. चॅट जीपीटी सध्या सगळ्यात चर्चेत आहे. तर ओपन एआय नावाची जी कंपनी आहे त्यांनी चॅट जीपीटी सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे भागीदार आहेत, जसं की इलॉन मस्क असतील, स्पेस एक्सचे, मायक्रोसॉफ्ट असेल, अशा वेगवेगळ्या कंपनीने एकत्र येऊन ओपन एआय च्या मार्फत चॅट जीपीटी सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर जेमिनाय म्हणून जे एआय मॉडेल आहे ते गुगलचं आहे. को पायलट हे जे एआय मॉडेल आहे ते मायक्रोसॉफ्टचं आहे. लामा हे जे एआय मॉडेल आहे ते मेटा या कंपनीचं आहे. मेटालाच फेसबुक म्हणून पूर्वी ओळखलं जायचं, फेसबुकचं नामकरण मेटा झालेलं आहे. म्हणजे जे मूळ कंपनी आहे त्याचं नाव मेटा झालेलं आहे. आणि डीपसीक R1 हे जे एआय मॉडेल आहे ते ही चायनीज कंपनी डीपसीकने सुरू केलेली आहे. हा तक्ता लक्षात ठेवा, याच्यावरती जोड्या लावायला नक्की प्रश्न तुम्हाला दिसू शकतो किंवा एखादा याच्यापैकी विचारलं जाऊ शकतं की हे एआय मॉडेल कोणत्या कंपनीने सुरू केलेला आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात आहे. रशियन सरकारी मालकीच्या रोसाटॉम नावाच्या कंपनीने तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील कुडनकुलम येथे उभारल्या जाणाऱ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील 6वा आणि शेवटचा युनिट पाठवलेला आहे. म्हणजे जे कुडनकुलम या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारला जातोय त्याला मदत कोण करतंय तर रशिया. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुडनकुलम या ठिकाणी उभारला जाताना असणारा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहाय्याने उभारला जात आहे, तर रशियाच्या माध्यमातून उभारला जात आहे. रशियाच्या सरकारी मालकीची कंपनी आहे रोसाटॉम यांनी त्या ठिकाणी एकूण 6 युनिट आहेत. त्याच्यापैकी शेवटचा आणि 6वा युनिट नुकताच पाठवलेला आहे. 1988 मध्ये भारत आणि सोव्हिएत युनियनमध्ये कुडनकुलम येथे 6000 मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी त्या ठिकाणी करार झाला. हा अणुऊर्जा प्रकल्प देशातील
एकाच ठिकाणी उभारण्यात येणारा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. एकाच ठिकाणी उभारण्यात येणारा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. या प्रकल्पात प्रत्येकी 1000 मेगावॅटचे एकूण 6 युनिट आहेत. प्रत्येक युनिटची क्षमता किती आहे? 1000 मेगावॅट आहे. सर्व युनिट भारत सरकारच्या मालकीच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे म्हणजेच NPCIL द्वारे बांधले आणि चालवले जाणार आहेत. रशियाद्वारे अणुभट्ट्या आणि त्यासाठी लागणारे युरेनियम हे इंधन सुद्धा त्या ठिकाणी पुरवले जाणार आहे. पुढची आपली न्यूज आहे, विक्रमी अक्षय ऊर्जा क्षमता वाढ झालेली आहे त्या संदर्भात. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताने 2024 मध्ये सुमारे 30 गिगावॅट विक्रमी अक्षय ऊर्जा क्षमता नोंदवलेली आहे. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय जो आहे केंद्र सरकारचा, त्यांच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये भारताने किती गिगावॅटची विक्रमी अक्षय ऊर्जा क्षमता नोंदवली असं सुद्धा विचारलं जातं. 30 गिगावॅट ह्या अंक लक्षात ठेवायचा आहे. ही वाढ 2023 मध्ये नोंदवलेल्या 13.75 गिगावॅट पेक्षा 113% जास्त आहे. त्यामध्ये 24.5 गिगावॅट सौर क्षमतेची आणि 3.4 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता यांचा समावेश आहे. जी 30 गिगावॅट आहे त्याच्यामध्ये सौर क्षमता किती आहे? 24.5 गिगावॅट आणि पवन ऊर्जा जर बघितली तर 3.4 गिगावॅटची पवन ऊर्जा त्या ठिकाणी ऍड झालेली आहे. ही लाईन महत्वाची आहे. भारताने 2030 पर्यंत देशात 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी वर्ष पण विचारलं जाऊ शकतं किंवा किती गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय भारतानं 2030 पर्यंत असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. 2030 पर्यंत 500 गिगावॅट हे लक्षात ठेवा. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारला दरवर्षी 50 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता वाढीचा विचार करत आहे केंद्र सरकार. 20 जानेवारी 2025 पर्यंत भारताची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता ही 217.62 गिगावॅट वर पोहोचलेली आहे. आणि 2024चा जर विचार केला आपण तर गुजरात या राज्यामध्ये सर्वाधिक पवन ऊर्जा क्षमता आहे. त्याच्यामध्ये गुजरात नंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो आणि त्याच्यानंतर तामिळनाडूचा क्रमांक लागतो. यांनी पवन ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक वाढ केलेली आहे. 2024 मध्ये पवन ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक वाढ करणारं राज्य कुठलं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये गुजरात हे राज्य आहे. सौर ऊर्जा क्षमतेत राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडू हे राज्य आघाडीवरती आहेत. जर पवन ऊर्जा क्षमताचा विचार केला तर गुजरात आघाडीवर आहे आणि सौर ऊर्जेमध्ये राजस्थान हे राज्य आघाडीवर आहे. पुढची न्यूज आपली ह्युमन मेटान्युमो व्हायरस. तुम्ही बऱ्याचदा वाचला असेल न्यूजमध्ये. HMPV या व्हायरसचा मध्ये खूप चर्चेत आलेलं होतं. त्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, ह्युमन मेटान्युमो व्हायरस असं म्हटलं जातं. HMPV हा विषाणू चीनमध्ये वेगाने पसरत होता. भारतामध्ये त्याचे सुद्धा काही रुग्ण आढळलेले आहेत. हा सिंगल स्ट्रँडेड RNA विषाणू आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कुठलाही विषाणू एकतर RNA असतो किंवा एकतर DNA असतो. त्याच्यामुळं HMPV हा जो विषाणू आहे तो RNA विषाणू आहे. सिंगल स्ट्रँडेड, डबल स्ट्रँडेड त्याचे परत प्रकार पडतात. त्याच्यानंतर याची फॅमिली जर बघितलं कोणत्या कुटुंबातील हा व्हायरस आहे तर निमोव्हायरिडी नावाचा कुटुंबातील आहे. त्याचा वंश जर बघितला तर मेटानिमो व्हायरस हा त्याचा वंश आहे. 2001 मध्ये नेदरलँडमध्ये सर्वात पहिल्यांदा आढळला. ही लाईन महत्वाची आहे. 2001 मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा त्याचा शोध लागलेला आहे. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो किंवा प्रामुख्याने आपल्या फुफ्फुसाला तो प्रभावित करत असतो. भारतात याचा पहिला रुग्ण बेंगळुरूमध्ये आढळलेला होता. त्याचे लक्षणं जर बघितले तर खोकला, ताप, घसा खवखवणे, नाक वाहणे आणि घरघर येणे हे या HMPV व्हायरसचे लक्षणे आहेत. त्याच्यावर उपचार कोणताही लस उपलब्ध नाही. विशिष्ट अँटीव्हायरल देखील त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार
सध्या तरी अवेलेबल नाहीये. मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्यांना संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असते. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, तुम्हाला जर प्रश्न आलाच तर याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो की HMPV व्हायरसचा लॉंग फॉर्म काय आहे, तर ह्युमन मेटान्युमो व्हायरस असा आहे. त्याच्यानंतर हा RNA विषाणू आहे, हे एक लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट की पहिल्यांदा कुठं आढळला, तर 2001 मध्ये नेदरलँड या देशामध्ये हा पहिल्यांदा आढळून आलेला आहे. आणि भारतात पहिला रुग्ण हा बेंगळुरूमध्ये आढळला होता. ठीक आहे. आता थोड्या संक्षिप्त घडामोडी आहेत. संक्षिप्त घडामोडीमध्ये वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेत आलेले आहेत. जे काही प्रश्न विचारले जातात ते वन लाईनर स्वरूपाचेच असतात याच्यावरती बऱ्यापैकी. तर देशातील पहिला बायोपॉलिमर प्रकल्प कोणत्या ठिकाणी त्याची पायाभरणी झाली असं पण विचारलं जाऊ शकतं. 22 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी येथील कुंभी या ठिकाणी भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्लांटची पायाभरणी केलेली आहे. सरळ सरळ विचारलं जाऊ शकतं की भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्लांटची कोणत्या ठिकाणी उभारणी करण्यात आली, किंवा राज्य सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे उत्तर प्रदेश या राज्यामधलं कुंभी या ठिकाणी याची पायाभरणी झाली. हा प्रकल्प बलरामपूर शुगर मिल्स लिमिटेड द्वारे 2850 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे. फक्त हे दोन लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश आणि कुंभी या ठिकाणी ते उभारण्यात आलेलं आहे. NCL मध्ये लिव्हिंग लॅब औषध निर्मिती कंपन्यांची कार्बन ठसे कमी करण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये लिव्हिंग लॅब सुरू करण्यात आलेली आहे. युनायटेड किंगडम मधील CPI आणि NCL यांच्या सहकार्यातून ही सुविधा विकसित करण्यात आली असून त्याद्वारे औषध निर्मिती कंपन्यांना प्रगत उत्पादन तंत्रज्ञान अभ्यास करून त्यातील जोखीम कमी करण्यासह हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की कोणत्या ठिकाणी लिव्हिंग लॅब सुरू करण्यात आली, तर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये ही सुरू करण्यात आलेली आहे. पुढची न्यूज आपली NCL संदर्भातच आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 3 जानेवारी 1950 रोजी पुणे या शहरामध्ये स्थापना झालेली होती. 3 जानेवारी 1950 रोजी पुणे या शहरात NCL ची स्थापना झाली. त्याच NCL मध्ये हे लिव्हिंग लॅब सुरू करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात पण महत्वाचं आहेच, पण 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या शहरात आहे किंवा तिची स्थापना कधी झाली, तर 3 जानेवारी 1950 रोजी पुणे या शहरामध्ये NCL ची स्थापना झाली. NCL च्या इमारतीचं उद्घाटन झालं. हाच दिवस तिचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि CSIR चे प्रमुख डॉक्टर शांती स्वरूप भटनागर यांच्या विनंतीवरून स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक जेम्स विल्यम्स मॅकबेन यांना भारतात बोलावून NCL च्या निर्मितीची आणि संचालक पदाची जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर एक नवीन विषाणू आलेला आहे, त्या संदर्भात न्यूज आहे. HKU5COV2 हा कोविड जो आपण बघितला ज्याची साथ आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये आलेली होती, त्या संदर्भातच हा नवीन विषाणू आहे. चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधील शास्त्रज्ञांनी HKU5COV2 नावाचा एक नवीन वटवाघूळ कोरोना किंवा बॅट कोरोना असं सुद्धा म्हटलं जातं त्याला, विषाणू शोधलेला आहे. या संशोधनाचे नेतृत्व प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ डॉक्टर शी झेंगली यांनी केले होते. त्यांना कोरोना व्हायरसवरील त्यांच्या व्यापक कार्यासाठी बॅट वुमन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा मर्बेको व्हायरस उपवंशातील विषाणू आहे. त्यामध्ये मर्स विषाणूचा देखील समावेश होतो. हा विषाणू प्रथम हाँगकाँगमध्ये जपानी पिपिस्ट्रेल वटवाघळांच्या प्रजातीमध्ये आढळून आलेला आहे. हे लक्षात घ्या, जो COVID-19 आहे त्याला SARS-CoV-2 असं म्हटलं जातं.
हा कोविड-19 व्हायरस नाहीये, तर हा दुसऱ्या प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. त्याला नाव देण्यात आलेलं आहे HKU5CoV2. तर हा विषाणू कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी शोधून काढला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर कोणत्या वटवाघळामध्ये आढळला हे सुद्धा लक्षात ठेवा. हाँगकाँगमध्ये आढळलेला आहे. जपानी पिपिस्ट्रेल वटवाघळांच्या प्रजातीमध्ये हा विषाणू आढळून आलेला आहे. या ठिकाणी पण हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. प्राणी संग्रहालयातील पहिली बायोबँक सुरू करण्यात आलेली आहे. तर देशातील प्राणी संग्रहालयातील पहिली बायोबँक पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालयामध्ये ही बायोबँक सुरू करण्यात आलेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आली. धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या पेशी आणि ऊतींचे नमुने तसेच मृत प्राण्यांच्या पुनरुत्पादक पेशींचे संकलन आणि जतन करते. ही या बायोबँकला फ्रोझन झू या नावाने देखील ओळखलं जातं. तुम्हाला सरळ सरळ याच्यावरती प्रश्न विचारला तर कसा येईल बघा. देशातील प्राणी संग्रहालयातील पहिली बायोबँक कोणत्या ठिकाणी सुरू केली, तर पश्चिम बंगालमधलं दार्जिलिंग हे लक्षात ठेवायचंय. कोणत्या प्राणी संग्रहालयात सुरू केली, तर प्राणी संग्रहालय सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय हे दार्जिलिंग या ठिकाणी आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. पुढची न्यूज आहे AI प्रणाली संदर्भातच आहे. जैविक संशोधनासाठी सर्वात मोठी AI प्रणाली सुरू करण्यात आली, विकसित करण्यात आली. तर NVIDIA नावाची जी कंपनी आहे, जगभरातील फेमस चिप मेकर्स कंपनी आहे, जी कम्प्युटर चिप असतात किंवा तुमच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या चिप असतात, तर त्यासाठी NVIDIA ही कंपनी फेमस आहे. त्यांनी EVO2 नावाचं जैविक संशोधनासाठी समर्पित सर्वात मोठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीचं उद्दिष्ट जर बघितलं तर औषध आणि अनुवंशशास्त्रात क्रांती घडवणं असं त्याचं उद्दिष्ट आहे. EVO2 सर्व प्रकारच्या जीवसृष्टीसाठी अनुवंशिक कोड वाचू शकते आणि डिझाईन करू शकते. महत्वाची न्यूज ही सुद्धा आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जैविक संशोधनासाठी जगातील सर्वात मोठी AI प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे. मग त्याच्यात ऑप्शन असू शकतात गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि हे NVIDIA थोडंसं वेगळं नाव आहे, त्याच्यामुळे हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर गुगलचं सर्वात मोठं कॅम्पस भारतामध्ये सुरू झालेलं आहे, त्या संदर्भात पुढची न्यूज आहे. गुगल या कंपनीने 19 फेब्रुवारी 2025 रोजी महादेवपुरा बेंगळुरू या ठिकाणी, बेंगळुरूमध्ये महादेवपुरा नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी अनंत या नावाने सुरू केलेले आहे. अनंत या आपल्या भारतातील सर्वात मोठ्या कॅम्पसचं अनावरण केलं. कोणत्या कंपनीने केलेलं आहे? गुगल या कंपनीने केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी केलं, तर महादेवपुरा बेंगळुरू या ठिकाणी. त्याचं नाव काय आहे? अनंत असं नाव देण्यात आलेलं आहे त्या कॅम्पसला. 1.6 दशलक्ष चौरस फूट पसरलेल्या या कॅम्पसची आसन क्षमता 5000हून अधिक आहे. आणि विशेष म्हणजे बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जातं. जे अमेरिकेमधलं कॅलिफोर्निया हे स्टेट आहे, जे कॅलिफोर्निया स्टेटला त्या ठिकाणी सिलिकॉन व्हॅली ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं, तसं भारतामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक IT संस्था असल्यामुळं, IT कंपन्या असल्यामुळं भारताची सिलिकॉन व्हॅली सुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर लक्षात ठेवायचंय गुगलने कोणत्या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा सुद्धा व्हायरस डिसीज संदर्भात आपली न्यूज आहे. सुदान व्हायरस डिसीज किंवा त्याला SVD म्हणून ओळखलं जातं. युगांडा आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुदान व्हायरस डिसीजच्या प्रादुर्भावाची पुष्टी केलेली आहे. हा एक विषाणूजन्य रक्तस्रावी ताप किंवा व्हायरल हेमोरेजिक फिवर असून इबोलाशी संबंधित हा आजार आहे. हा सुद्धा इबोलाशी संबंधित आजार आहे. हा आजार सुदान व्हायरसमुळे होतो. 1976 मध्ये सुदानमध्ये पहिल्यांदा त्याची ओळख पटली, म्हणून त्याला सुदान व्हायरस डिसीज असं म्हटलं जातं. त्याची लक्षणे जर बघितली तर ताप, थकवा, घसा खवखवणे याने याची लक्षणे सुरू होतात. त्यानंतर उलट्या, अतिसार, पुरळ आणि रक्तस्राव
असे सुद्धा लक्षणे आढळून येतात. तर कोणत्या देशाने सुदान व्हायरस डिसीजचा प्रादुर्भाव घोषित केलेला आहे किंवा पुष्टी केलेली आहे? तर युगांडाने केलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढची आपली न्यूज आहे क्वांटम संगणक चिप संदर्भात. क्वांटम संगणकात स्थिरता, वेग आणि व्यावहारिकता सुधारण्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीने मजोराना 1 नावाचा एक क्वांटम संगणक चिप अनावरण केलेलं आहे. आपलं मायक्रोसॉफ्ट एक कंपनी लक्षात ठेवायची आहे. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने कोणत्या आपल्या पहिल्या क्वांटम संगणक चिपचे अनावरण केलं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर मजोराना 1 हे नाव लक्षात ठेवा. संगणकीय त्रुटी कमी करण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी ही चिप मजोराना कणांचा किंवा विलक्षण क्वांटम अवस्था असते. क्वांटम जे हे आहे म्हणजे संकल्पना आहे क्वांटम कणांची, त्याच्यामध्ये मजोराना कण आढळतात, त्याच्यामध्ये वापर केला जातो. अमेरिकेतील डिफेन्स ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सीच्या मान्यतेसह मायक्रोसॉफ्टने ही चिप विकसित केलेली आहे. कोणत्या कंपनी केली आणि त्याचं नाव लक्षात ठेवा. आशियातील पहिल्या अतिवास्तववादी हत्तीचं म्हणजे अनावरण करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू या ठिकाणी सेंट जोसेफ स्कूलमध्ये इली नावाच्या एका आशियातील पहिल्या अतिवास्तववादी किंवा हायपर रिअलिस्टिक अॅनिमॅट्रॉनिक हत्तीचे अनावरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे रोबोट हत्ती ज्याला म्हणतो आपण त्यातला हा प्रकार आहे. बेंगळुरू या ठिकाणी असलेली सेंट जोसेफ स्कूल त्या ठिकाणी हे हत्तीचं अनावरण करण्यात आलं. त्याचं नाव काय आहे? इली असं त्याचं नाव आहे. पुढचं आहे IVF तंत्रज्ञानाने कांगारूचा भ्रूण विकसित करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांना इन व्हिट्रो फर्टिलायझेशन किंवा त्याला IVF असं म्हटलं जातं, IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कांगारूचे भ्रूण तयार करण्यात आलेला आहे. 2024 मध्ये जर्मनीतील शास्त्रज्ञांनी गेंड्याचं भ्रूण तयार केलेलं होतं IVFचा वापर करून. IVF तंत्रज्ञाने प्रथमच अशा प्रकारे भ्रूण विकसित करण्यात आलेले आहेत. म्हणजे 2024 मध्ये पहिल्यांदा जर्मनीतील शास्त्रज्ञांनी गेंड्याचा भ्रूण तयार केला होता IVFचा वापर करून. आता ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठात शास्त्रज्ञांनी कंगारूचं हे केलेलं आहे, भ्रूण विकसित केलेला आहे. तर हे लक्षात ठेवा की कोणत्या देशातील क्वीन्सलँड विद्यापीठाने कांगारूचं IVFचा वापर करून भ्रूण तयार करण्यात आला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स व्यासपीठ हे महत्वाचं आहे. देशात पहिल्यांदाच आंध्र प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2025 रोजी मन मित्र नावाचं व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स व्यासपीठ सुरू केलेलं आहे. नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे सरकारी सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली. कोणत्या राज्याने मनमित्र नावाचं व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स विद्यापीठ सुरू केलं असं विचारलं जाऊ शकतं, किंवा आंध्र प्रदेश सरकारने कोणत्या नावाचं सुरू केलं असं विचारलं जाऊ शकतं. आंध्र प्रदेश हे लक्षात ठेवा, मनमित्र हे लक्षात ठेवा, आणि हे व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स व्यासपीठ आहे. ब्रिटनमध्ये AI टूल्स विरोधात कायदा झाला, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचा मुद्दा आहे. लैंगिक शोषणाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या AI टूल्स विरुद्ध कायदे आणणारा ब्रिटन हा पहिला देश बनेल अशी घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुलांच्या लैंगिक प्रतिमा तयार करण्यासाठी डिझाईन केलेले AI टूल्स बाळगणे, तयार करणे आणि वितरित करणे हे बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहे आणि त्यासाठी 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवासाची शिक्षा आहे. तुम्ही डीप फेक नावाची संकल्पना वाचलेली असेल न्यूजपेपरमध्ये किंवा ऐकलेली असेल, तर तुमचा चेहरा वापरून AIचा वापर करून कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी गुन्हेगार तुमचा यूज करू शकतात ऑनलाईन. त्याच पद्धतीनं जे लैंगिक शोषणाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी जे टूल्स वापरले जातात त्याच्या विरुद्ध कायदा करणार असल्याचं ब्रिटनने जाहीर केलं, आणि अशा प्रकारची घोषणा करणारं ब्रिटन हे जगातील पहिला देश बनणार आहे असा कायदा आणणारा.
देशातील पहिली ड्रोन सिटी असं पुढची न्यूज आहे. ड्रोन उत्पादक गरुडा एरोस्पेसने 30 जानेवारी 2025 रोजी आंध्र प्रदेशामध्ये ड्रोन सिटी विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. कोणत्या ठिकाणी केली, म्हणजे कोणत्या कंपनीने केली? गरुडा एरोस्पेसने. कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? विकसित आंध्र प्रदेशमध्ये. आणि ही देशातील पहिली ड्रोन सिटी असणार आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील ओरवाकल नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी हे प्रस्तावित शहर असणार आहे. नवोपक्रमाचे केंद्र म्हणून ते काम करणार आहे. ठीक आहे. पुढचं, गिनीमध्ये हार्ट आजाराचं उच्चाटन झालेलं आहे, त्या संदर्भात न्यूज आहे. गिनी या देशामध्ये 30 जानेवारी 2025 रोजी स्लीपिंग सिकनेस हा सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून वगळण्यात आला असल्याचं फ्रेंच रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने जाहीर केलेला आहे. ठीक आहे. कुठला आजार आहे? स्लीपिंग सिकनेस. आणि गिनीमध्ये त्याचं उच्चाटन करण्यात आल्याचं या संस्थेने जाहीर केलं, फ्रेंच रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने. उपसहारा आफ्रिकेत स्थानिक असलेला हा आजार ह्युमन आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस या नावाने देखील ओळखला जातो. ह्युमन आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस किंवा त्याला HAT असं शॉर्ट फॉर्म आहे, त्या नावाने देखील ओळखलं जातं. संक्रमित ते माशांमुळे त्याचा प्रसार होतो. ट्रायपॅनोसोमा हा जो परजीवी आहे तो मध्यवर्ती मज्जा संस्थेमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे वर्तनात बदल होतो, गोंधळ होतो, खराब समन्वय आणि झोपेच्या चक्रात अडथळा यासारखी लक्षणे त्या ठिकाणी दिसून येतात. लक्षात ठेवायचं आहे कोणत्या देशातून त्याचं उच्चाटन झालं या आजाराचं, त्या आजाराचं नाव काय आहे, त्याला स्लीपिंग सिकनेस असं सुद्धा म्हणतात. कोणत्या देशाने उच्चाटन केलं असा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा आहे पोर्टल संदर्भात. आय स्पॉट पोर्टल नावाचं एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. तांत्रिक त्रुटीवरील मूळ कारण विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी सेबीने हे सुरू केलेलं आहे. शेअर बाजाराचं जे नियंत्रण असतं ते सेबीकडे असतं, तर त्या संस्थेने इंटिग्रेटेड सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस किंवा त्याला शॉर्ट फॉर्म जर बघितला तर आय स्पॉट असं आहे, या नावाचं वेब आधारित पोर्टल सुरू केलेलं आहे. माहितीची किंवा डेटाची गुणवत्ता सुधारणे, मागील त्रुटींचा मागोवा घेणे आणि चांगल्या अनुपालन देखरेखीसाठी सिस्टीम अहवाल तयार करणे हा त्याचा उद्देश आहे. आयस्पॉट नावाचं पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केलं असं विचारलं जाऊ शकतं, तर सेबी हे नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे डिजिटल इंडिया भाषिणी विभाग. त्रिपुरा सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केलेला आहे. त्याच्यानंतर बहुभाषिक ई गव्हर्नन्स वाढवण्यासाठी DIBD सोबत सामंजस्य करार करणारं त्रिपुरा हे ईशान्येकडील पहिलं राज्य ठरलेलं आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत एक डिजिटल इंडिया भाषिणी विभाग आहे, त्याच्यासोबत करार केलेला आहे त्रिपुरा. आणि असा करार करणारं त्रिपुरा हे ईशान्येकडील पहिलं राज्य ठरलेलं आहे. भाषिणी हा भारताचा AI संचालित किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा भाषांतर प्लॅटफॉर्म आहे, भाषा ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म आहे. 22 भारतीय भाषांमध्ये सर्व नागरिकांसाठी अखंड संवाद आणि इंटरनेट सुलभता सुनिश्चित करणारा हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबवला जातो. भाषिणी हे नाव लक्षात ठेवायचं आहे. हा AI आधारित ट्रान्सलेशन करणारा प्लॅटफॉर्म आहे आणि डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत तो उपक्रम राबवला जातो. पुढची न्यूज आहे सर्वात शक्तिशाली इंजिन. भारतीय रेल्वेने एक इंजिन विकसित केलंय हायड्रोजन इंधनावर आधारित. हायड्रोजन इंधनावर चालणारं रेल्वे इंजिन जगातील सर्वात शक्तिशाली इंजिन असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या या रेल्वे इंजिनाची पहिली चाचणी हरियाणातील जिंद
ते सोनीपत मार्गावर घेतली जाणार आहे. हे ट्रेन इंजिन जगातील सर्वाधिक म्हणजे 1200 हॉर्स पॉवरचे इंजिन आहे. जगातील फक्त जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीन हे 4 देश हायड्रोजन इंधनयुक्त इंजिन बनवतात. आता भारताचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. 1200 हॉर्स पॉवरचं हे इंजिन हायड्रोजन इंधनावर चालणारं जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन आहे. प्रश्न या ठिकाणी कसा विचारला जाईल की कोणत्या देशाने हायड्रोजन इंजिनवर चालणारे जगातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन विकसित केलेलं आहे, तर त्याचं उत्तर भारत असणार आहे. त्याच्यानंतर एक ऍप आहे सम्मान संजीवनी. ह्या ऍप संदर्भात आपण माहिती बघूयात. हरियाणाच्या मंत्री श्रुती चौधरी यांनी राष्ट्रीय बालिका दिनी, दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो, तर 24 जानेवारी 2025 रोजी सम्मान संजीवनी ऍपचे अनावरण केलेलं आहे. या ऍपद्वारे महिला एवं किशोरी सन्मान योजना अंतर्गत फायद्यांचा मागोवा घेतला जातो. तुम्हाला प्रश्न असा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्याने राष्ट्रीय बालिका दिनी सम्मान संजीवनी नावाचं ऍप विकसित केलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे हरियाणा या राज्याने विकसित केलेला आहे. पुढचा जो न्यूज आहे आपली जीबीएस आजारासंबंधित आहे. पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही आजाराचा प्रसार झालेला होता, त्यामुळे बऱ्याचदा ही न्यूज चर्चेत आलेली होती. तुम्ही न्यूज पेपरमध्ये किंवा इतर ठिकाणी ते वाचलेलं असणार आहे. त्या जीबीएसचा लॉंग फॉर्म जर बघितला तर गुइलेन बॅरे सिंड्रोम असं म्हटलं जातं त्याला. सध्या पुणे शहरामध्ये या आजाराने थैमान घातलेलं होतं. हा ऑटो इम्युनो आजार असून तो प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शन नंतर काही आठवड्यात होतो. हा रोग प्रतिकारक शक्तीमुळे परिघीय किंवा पेरिफेरल मज्जासंस्थेला हानी पोहोचणारा आजार आहे. स्नायूमध्ये जलद कमकुवता आणणारा आजार आहे. जीबीएसला अॅक्यूट इन्फ्लामेटरी डिमायलिनेटिंग पॉलिराडिक्युलोनिमोरोपॅथी किंवा AIDP असं सुद्धा म्हटलं जातं. सुन्नपणा, स्नायू कमकुवतपणा आणि अर्धांग वायू ही या आजाराची लक्षणे आहेत. तुम्हाला डायरेक्ट फक्त याचा हे विचारला जाऊ शकतो फुल फॉर्म काय आहे जीबीएसचा, कोणत्या शहरामध्ये धुमाकूळ घातली होती, तर फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम असा त्याचा फुल फॉर्म आहे. पुढचा जी न्यूज आहे आपली पुढची स्टारगेट प्रकल्पासंदर्भात आहे. अमेरिकेचे सध्या जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला गती देण्यासाठी स्टारगेट नावाचा नवीन $500 अब्ज प्रकल्प जाहीर केला. सरळ सरळ या ठिकाणी विचारलं जाऊ शकते की कोणत्या देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला गती देण्यासाठी स्टारगेट नावाचा प्रकल्प जाहीर केला, तर त्याचं उत्तर असणार आहे अमेरिका. हा प्रकल्प 3 मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये भागीदारीद्वारे राबवला जाणार आहे. त्याच्यामध्ये ओपन AI, जे आपण चॅट जीपीटी बघितलंय मगाशी, चॅट जीपीटी या AI मॉडेलची विकास करणारी जी कंपनी आहे ओपन AI, ती ओपन AI, सॉफ्ट बँक आणि ओरॅकल नावाची जी प्रसिद्ध सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी आहे, या 3 कंपन्यांच्या मदतीनं स्टारगेट हा प्रकल्प राबवला जाणार आहे. पुढची न्यूज आहे देशातील पहिली eVTOL एअर टॅक्सी. तर बेंगळुरू स्थित स्टार्टअप सरला एव्हिएशनने 18 जानेवारी 2025 रोजी भारतात मोबिलिटी ग्लोबल एक्सपो मध्ये 0 नावाचे एअर टॅक्सी प्रोटोटाईपचं अनावरण केलेलं आहे. त्याला ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग एअर टॅक्सी आहे. म्हणजे व्हर्टिकलीच टेक ऑफ करणार आणि व्हर्टिकलीच लँडिंग करणारी ही भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक व्हेकल टॅक्सी असणार आहे. 2028 पर्यंत बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी लॉन्च करण्याचे आणि भारतातील शहरी हवाई वाहतूक सुरू करणारी पहिली कंपनी बनण्याचं उद्दिष्ट या स्टार्टअपने ठेवलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, सरला एव्हिएशन. बेंगळुरू या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे, त्या टॅक्सीचं नाव काय आहे, 0. म्हणजे ही काय आहे, भारतातील पहिली इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग करणारी टॅक्सी, एअर टॅक्सी आहे.
पुढचा महत्वाचा मुद्दा आहे जॉर्जिया मलेरिया मुक्त. जागतिक आरोग्य संघटनेने 23 जानेवारी 2025 रोजी जॉर्जियाला मलेरिया मुक्त असल्याचे घोषित केलेलं आहे. जॉर्जिया हा दर्जा प्राप्त करणारा 45वा आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपियन प्रदेशातील पहिला देश आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे काही प्रादेशिक विभाग असतात, त्याच्यामध्ये युरोपियन या प्रादेशिक विभागातील हा मलेरिया मुक्त ठरलेला पहिला देश आहे आणि जागतिक स्तरावर एकूण 45वा देश आहे. आता याच्यापूर्वी चीनला मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळी आयोगाने सरळ प्रश्न विचारला होता की अलीकडेच कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलं. तशा पद्धतीचा सुद्धा इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज जी आहे ती CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स संदर्भात केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी 17 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथे भारतातील पहिल्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केलेले आहे. CSIR म्हणजे काय आहे? काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च असं त्या CSIR या संस्थेचा फुल फॉर्म आहे. तर मुंबई या ठिकाणी देशातील पहिल्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ही सुविधा स्टार्टअप्स, MSMEs म्हणजेच सूक्ष्म मध्यम आणि लघु उपक्रमांसंदर्भात तसेच उद्योग, CSIR प्रयोगशाळा आणि सार्वजनिक संशोधन संस्थांना हे कॉम्प्लेक्स मदत करणार आहे. कोणत्या ठिकाणी सुरू केलं हे लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढची आपली न्यूज आहे ऍप संदर्भात. भारत रणभूमी दर्शन नावाचं एक ऍप सुरू केलेलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 जानेवारी 2025 रोजी संरक्षण आणि पर्यटन मंत्रालय तसेच लष्कराच्या पुढाकाराने भारत रणभूमी दर्शन ऍपचे अनावरण केलेलं आहे. या ऍपच्या माध्यमातून नागरिक भारताच्या सीमेवरील युद्धभूमीच्या ठिकाणांना भेट देऊ शकतात. म्हणजे त्या ऍपमध्येच अशी सुविधा दिलेली आहे की तुम्ही भारताचे जे काही युद्धभूमी आहेत त्या ठिकाणी त्या रिलेटेड माहिती त्या ठिकाणी या ऍपमध्ये देण्यात आलेली आहे. सुरू कोणी केलं लक्षात घ्या, संरक्षण मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय लष्कराच्या पुढाकाराने हे ऍप सुरू केलं. त्याचं नाव आहे भारत रणभूमी दर्शन. हे नाव विसरायचं नाही आणि हे सुद्धा विसरू नका, संरक्षण आणि पर्यटन मंत्रालयाचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश आहे. पुढचं ऍप आहे, पुढची न्यूज आहे संचार साथी ऍप या संदर्भात. संशयास्पद कॉल किंवा फसवे कॉल किंवा संपर्क यांची नोंद करण्यासाठी तसेच या विरोधामध्ये तक्रार करण्यासाठी उपयुक्त ठरणारं संचार साथी हे ऍप केंद्रीय दूरसंचार विभागाने सुरू केलेलं आहे. जे काही फ्रॉड कॉल्स येतात किंवा फसवणूक केली जाणारे कॉल्स येतात त्याची नोंद करण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी हे ऍप सुरू करण्यात आलेलं आहे. ऍपचं नाव आहे संचार साथी. कोणी सुरू केलं तर केंद्रीय दूरसंचार विभागाने सुरू केलेला आहे. 17 जानेवारी 2025 रोजी त्याचं अनावरण करण्यात आलं आणि सुरुवात झाली, म्हणजे कार्यरत ते ऍप झालेलं आहे. या ऍपमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोबाईलच्या संशयास्पद कॉलची तक्रार थेट केंद्र सरकारकडे करता येणार आहे. जे काही फ्रॉड कॉल्स येतील त्याची तक्रार तुम्हाला डायरेक्ट या ऍपच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करता येणार आहे. नाव लक्षात ठेवायचंय, संचार साथी. पुढचं आहे, एका औषधावर बंदी घालण्यात आली, त्याचं नाव आहे निमेसुलाइड. केंद्र सरकारच्या सामान्यतः प्राण्यांसाठी वेदनाशामक म्हणून वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाइड औषधाचे उत्पादन, विक्री, वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात गिधाडांवर हानिकारक परिणाम सिद्ध झालेले आहेत त्याचे. निमेसुलाइडमुळे गिधाडांमध्ये युरिक ऍसिड पातळी वाढून मूत्रपिंड निकामी होते असे आढळून आलेले आहे. औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत ही बंदी घालण्यात आलेली आहे. कोणत्या ह्याच्यावर बंदी घातली औषधावर असं विचारलं जाऊ शकतं. निमेसुलाइड हे औषध आहे, त्याचा परिणाम कोणावर होतो? आता हे पर्यावरणाच्या मुद्द्यातून विषयाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. यापूर्वी सुद्धा गिधाडांवर जे डायक्लोफिनॅक नावाचं औषध वेदनाशामक म्हणून जनावरांमध्ये वापरलं जात होतं त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे याच्यापूर्वी. तर गिधाडांवरच हा परिणाम होतोय
त्याच्यामध्ये युरिक ऍसिड ची पातळी वाढते आणि गिधाडांचे जी काही किडनी आहे ती निकामी होत असल्याचं भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेला हे समजल्यानंतर याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. पुढची न्यूज आहे पहिली मेड इन इंडिया ड्रायव्हरलेस ट्रेन. उत्तर पारा पश्चिम बंगाल येथील टिटागड रेल सिस्टीम्स लिमिटेडने पहिली मेड इन इंडिया ड्रायव्हरलेस ट्रेन अधिकृतपणे बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला सुपूर्द केलेली आहे. म्हणजे ही जी पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन आहे ती कुठं बांधण्यात आली तर उत्तरपारा पश्चिम बंगाल येथील टिटागड रेल्वे सिस्टीम लिमिटेड या कंपनी त्याची बांधणी केली आणि ती भारतातील पहिली भारतीय बनावटीची ड्रायव्हरलेस ट्रेन आहे. आणि ते कुठं वापरली जाणार आहे तर बेंगळुरू मेट्रो मध्ये त्याचा वापर होणार आहे. इलेक्ट्रॉनिक सिटीला बेंगळुरू शहराच्या उर्वरित भागाशी जोडणाऱ्या 18 किलोमीटर लांबीच्या मार्गावर स्टेनलेस स्टीलची ही पूर्णपणे स्वयंचलित ट्रेन असणार आहे. स्टेनलेस स्टीलची ही पूर्णपणे स्वयंचलित ट्रेन असणार आहे, ड्रायव्हरलेस ट्रेन असणार आहे. पुढचं आहे एक नाडी तरंगिणी नावाचं एक उपकरण सुरू करण्यात आलेलं आहे, बनवण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात नाडी तरंगिणी हे स्वदेशी विकसित नाडी निदान साधन सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनद्वारे मान्यता मिळालेले भारतातील पहिले आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण बनलेले आहे. तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्वदेशी नाडी निदान करण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनद्वारे मान्यता मिळालेले भारताचे पहिलं आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण कोणते तर त्याचं नाव आहे नाडी तरंगिणी. IIT मुंबई येथे 6 वर्षांहून अधिक काळ संशोधन केल्यानंतर डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांनी हे उपकरण विकसित केलेलं आहे. पुढची न्यूज आहे जिनोम इंडिया प्रकल्प. देशातील तब्बल 10,000 व्यक्तींचे जनुकीय क्रमनिर्धारण किंवा त्याला इंग्लिशमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग असं म्हणतात, सिक्वेन्सिंग जनुकीय क्रमनिर्धारण करणारा जिनोम इंडिया हा महाप्रकल्प पूर्णत्वास आला असून या प्रकल्पातून जमा झालेल्या नोंदी 9 जानेवारी 2025 रोजी वैज्ञानिक जगतासाठी खुल्या करण्यात आल्या. आता हा प्रकल्प नक्की कधी सुरू करण्यात आला ह्याचं जर बघितलं तर जानेवारी 2020 मध्ये जिनोम इंडिया नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला. 2024 मध्ये देशातील 10,074 व्यक्तींच्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे. भारताने इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर पोर्टल त्यासाठी सुरू केलेलं आहे. म्हणजे ही माहिती कोणत्या पोर्टलवर टाकण्यात आली तर इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर IBDC नावाचं एक पोर्टल सुरू केलं. त्या ठिकाणी हे जे काही क्रमनिर्धारणाचा प्रकल्पांतर्गत जे सॅम्पल्स गोळा केले होते 10,000 व्यक्तींचं ते या वेबसाईटवर टाकण्यात आलेले आहेत. पुढची न्यूज आहे H5N1 विषाणू. H5N1 बर्ड फ्लूचे रुग्णालयात दाखल झालेले एका अमेरिकन रुग्णाचा जानेवारी 2025 मध्ये लुईझियानामध्ये मृत्यू झाला आणि H5N1 या विषाणूमुळे मानवी मृत्यूची ही जगातील पहिलीच घटना आहे. ही लाईन महत्वाची आहे. H5N1 या विषाणूमुळे मानवी मृत्यूची पहिली घटना कोणत्या ठिकाणी घडली असं विचारलं जाऊ शकतं. अमेरिकेतील लुईझियाना नावाचं एक स्टेट आहे, राज्य आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. हा इन्फ्लुएन्झा विषाणूचा प्रकार असून प्रामुख्याने पक्ष्यांना संक्रमित करतो, पण पहिल्यांदाच तो मानवामध्ये मृत्यूचं कारण ठरलेलं आहे. पुढची न्यूज आहे भारत पोल पोर्टल संदर्भात. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 7 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय आरोग्य अन्वेषण ब्युरोने विकसित केलेल्या भारत पोल पोर्टलचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे CBI ही जी संस्था आहे केंद्रीय अन्वेषण ब्युरोने त्यांनी भारत पोल नावाचं एक पोर्टल सुरू केलं. त्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालेलं आहे. भारत पोलच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक एजन्सी, पोलीस दल, इंटरपोल या जागतिक संघटनेशी अखंडपणे जोडला जाऊ शकतो.
या पोर्टलचा हा उद्देश आहे की इंटरपोलशी भारतातील जे काही पोलीस दल असतील किंवा संस्था असतील त्यांना जोडलं जावं, यासाठी सीबीआयने सुरू केली. कोणत्या संस्थेने सुरू केलं विचारलं जाऊ शकतं, किंवा कोणतं पोर्टल सुरू केलं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे भारत पोल हे नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे विमान प्रवासामध्ये वायफाय सुविधा या संदर्भात. एअर इंडियाने देशांतर्गत विमान प्रवासात वायफाय सुविधा देऊ केली असून अशा प्रकारची सुविधा देणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. म्हणजे विमानामध्ये वायफाय सुविधा देणारी पहिली भारतीय कंपनी कुठली असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर एअर इंडिया असं त्याचं नाव आहे. एअर इंडियाने एअरबस A35 आणि बोईंग 7879 या रुंद विमानांमध्ये ही सुविधा देऊ केलेली आहे. पुढची न्यूज ऍप संदर्भात आहे. राष्ट्रपर्व नावाचं एक ऍप आहे. संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍपचे अनावरण केलेलं आहे. हे ऍप नागरिकांना मंत्रालयामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सणांची माहिती सहज उपलब्ध करून देते. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की संरक्षण मंत्रालयाच्या ज्या मंत्रालयामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सणांची माहिती देणारं कुठलं ऍप आहे, तर राष्ट्रपर्व असं त्याचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे विलो क्वांटम चिप. डिसेंबर 2024 मध्ये गुगल या कंपनीने विलो या नावाने त्यांच्या क्वांटम चिपचं अनावरण केलं. याची सुरुवात गुगल क्वांटम AI 2012 प्रोजेक्ट पासून झालेली आहे. विलोच्या अनावरणाने क्वांटम कॉम्प्युटिंग मधील त्रुटी कमी करणे आणि कम्प्युटिंग कार्यक्षमता वाढवणे शक्य झालेलं आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल की विलो नावाचं क्वांटम चिप कोणत्या कंपनीने अनावरण केलेलं आहे, तर गुगल या कंपनीने केलेलं आहे. हे महत्वाचं आहे. आयोगाचा आवडता प्रश्न आहे. बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. एल कॅपिटन सर्वात वेगवान महासंगणक ठरलेला आहे. टॉप 500 किंवा शीर्ष 500 सर्वात वेगवान महासंगणकाची 64वी यादी अलीकडे जाहीर झाली. त्यामध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील लॉरेन्स लिव्हरमोर राष्ट्रीय प्रयोगशाळेत असलेला एल कॅपिटन या महासंगणकाने अव्वल स्थान मिळवलेलं आहे. जे काही टॉप 500 महासंगणकांची यादी प्रकाशित झालेली आहे त्यामध्ये एल कॅपिटन हा महासंगणक अव्वल ठरला. तो कोणत्या देशाचा आहे असं विचारलं जाऊ शकतं, तर अमेरिका या देशाचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर फ्रंटियर नावाचा महासंगणक आहे, ते सुद्धा अमेरिकेचंच आहे. आणि भारताचा जर विचार केला तर भारताचं ऐरावत हे जगात 136व्या स्थानी आहे आणि भारतामध्ये अव्वल स्थानी आहे. भारतीय महासंगणकामध्ये ऐरावत हे अव्वल स्थानी, आणि जगाचा जर विचार केला तर 136व्या स्थानी त्या महासंगणकाचा क्रमांक आहे. पुढची न्यूज आहे कॉलरा रुग्ण संदर्भात. येमेनमध्ये सर्वाधिक कॉलरा रुग्ण असं न्यूज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मार्च 2024 मध्ये सुरू झालेल्या कॉलराच्या साथीपासून येमेन या जागतिक स्तरावर कॉलराचा सर्वात जास्त भार म्हणजे जवळपास 35% भार सहन करत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सिद्ध होतं. 1 डिसेंबर पर्यंत येमेनमध्ये 2024 वर्षी कॉलराचे 2,49,900 संशयित रुग्ण आणि 861 संबंधित मृत्यू नोंदवले गेलेले आहेत. नाव लक्षात ठेवा, येमेन ही कंट्री आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोणत्या देशामध्ये सर्वाधिक कॉलरा रुग्ण आढळेत असं विचारलं जाऊ शकतं, तर येमेन या देशामध्ये. पुढचं आहे मार्बर्ग व्हायरस डिसीज. 42 दिवसांच्या निरीक्षण कालावधीत एकही नवीन रुग्ण न आल्यानंतर रवांडा या देशाने मार्बर्ग व्हायरस डिसीजचा पहिलाच प्रादुर्भाव संपल्याची घोषणा केलेली आहे. कोणत्या देशाने मार्बर्ग व्हायरस डिसीजचा पहिला प्रादुर्भाव संपल्याची घोषणा केली, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याचं उत्तर असणार आहे रवांडा या देशाने ही घोषणा केलेली आहे. त्यालाच MVD किंवा मार्बर्ग व्हायरस डिसीज म्हणतात. हा मार्बर्ग विषाणूमुळे होतो. हा गंभीर आणि अनेकदा प्राणघातक रक्तस्राव ताप आहे. पहिल्यांदा 1967 मध्ये
जर्मनीतील मार्बर्ग नावाचं शहर आहे त्या ठिकाणी आढळून आला, त्यामुळे त्या विषाणूला मार्बर्ग असं नाव पडलेलं आहे. 1967 मध्ये जर्मनीतील शहर आहे मार्बर्ग येथे आढळलेला होता. तर त्याचं निर्मूलन किंवा त्याचा प्रादुर्भाव संपल्याची घोषणा कोणत्या देशाने केली? रवांडा या देशांनी केलेली आहे. पुढची न्यूज आहे IIT मुंबईकडून शॉकवेव्ह सिरींज विकसित करण्यात आलेली आहे. IIT मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची एक सिरींज विकसित केली असून ती वेदनारहित आहे. या सिरींजच्या सहाय्याने दाब देऊन शरीरात इंजेक्शन देता येते, यामुळे दुखापत आणि संसर्गाचा धोका देखील कमी होतो. तर प्रश्न विचारला जाईल की कोणत्या संस्थेतील संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची एक सिरींज विकसित केलेली आहे? तर IIT मुंबई या संस्थेतील संशोधकांनी ती विकसित केली. ही महत्वाची न्यूज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं. तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताला अग्रस्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने किंवा AICTE या संस्थेने 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष किंवा AI वर्ष म्हणून घोषित केलेला आहे किंवा जाहीर केलेला आहे. AICTE ने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताला अग्रस्थानी नेण्याच्या दृष्टीने AI फॉर ऑल फ्युचर बिगिन्स हिअर हा आराखडा देखील तयार केलेला आहे. ही सुद्धा लाईन महत्वाची आहे. ह्या लाईनवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या संस्थेने AI फॉर ऑल फ्युचर बिगिन्स हिअर असा आराखडा तयार केला किंवा कोणत्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष घोषित केलं, अशा पद्धतीत सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पुढचा आहे डिंगा आजार या संदर्भात न्यूज आहे. डिसेंबर 2024 मध्ये स्थानिक पातळीवर डिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गूढ आजाराने युगांडा या देशामध्ये मोठा कहर केलेला होता. तर डिंगा हा आजार कोणत्या देशामध्ये आलेला होता असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर युगांडा असं त्याचं नाव असणार आहे. नृत्यासारखे थरथरणे असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. डिंगा या शब्दाचा अर्थ काय होतो? नृत्यासारखे थरथरणे. याचा प्रामुख्याने स्त्रिया आणि मुलीवर परिणाम होतो. ताप आणि अनियंत्रित शरीर थरथरणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. 2023 मध्ये हा आजार आढळून आलेला होता. फक्त लक्षात ठेवायचं आहे, डिंगा आजार युगांडामध्ये आढळून आलेला होता. पुढची AI संदर्भातच न्यूज आहे. AI इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं उद्घाटन करण्यात आलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बेंगळुरू या ठिकाणी भारतातील लष्कराच्या AI इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन केलेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता चालित उपायांसह लष्करी तंत्रज्ञानामध्ये नवकल्पना वाढवणे हे या केंद्राचं उद्दिष्ट आहे. कोणत्या ठिकाणी सुरू केलं असं विचारलं जाऊ शकतं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कोणत्या ठिकाणी भारताच्या लष्कराच्या AI इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन केलं? तर बेंगळुरू या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. पुढची न्यूज आहे देशातील पहिले बॉर्डर सोलार व्हिलेज संदर्भात. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील मासाली हे देशातील पहिले सीमेवरील सौर गाव ठरलेलं आहे. देशातील पहिलं सीमेवरील सौर गाव कोणते किंवा कोणत्या राज्यात आहे असं सुद्धा विचारलं जातं. मासाली हे नाव लक्षात ठेवायचंय. गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पुढची आपली न्यूज आहे मधुमेहासाठी देशात पहिली जैविक बँक. देशातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने चेन्नई येथे स्थापना केलेली आहे. ठीक आहे. देशातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली असं विचारलं जाऊ शकतं. तर चेन्नई या ठिकाणी सुरुवात त्याची करण्यात आली. या बँकेत मधुमेह रुग्णांच्या जैविक नमुन्यांचा संग्रह असून मधुमेह संदर्भातील वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्याचा या बँकेचा हेतू आहे. पुढची जी न्यूज आहे ती एज एक्सटेंड या संदर्भात आहे. इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली मधील संशोधकांनी वृद्धत्व कमी करणारे आणि निरोगी आयुष्य वाढवणारे रेणू शोधण्यासाठी एज एक्सटेंड नावाचं एक व्यासपीठ विकसित केलेलं आहे. कोणत्या संस्थेने केलं?
तर इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली येथील संशोधकांनी हे सुरू केलेलं आहे. नाव लक्षात ठेवायचं, त्याचं नाव आहे एज एक्सटेंड. हे व्यासपीठ वृद्धत्व विरोधी गुणधर्मासह नवीन रेणूचा अंदाज लावण्यासाठी गेरोप्रोटेक्टर्स कडील बायो ऍक्टिव्हिटी डेटा वापरते. ठीक आहे. पुढची अणुऊर्जा संदर्भात आहे. अणुऊर्जा निर्मिती क्षमता दुप्पट करण्यासंदर्भात न्यूज आहे आपली. भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता 2014 मधील 4780 मेगावॅट वरून 2024 मध्ये 8081 मेगावॅट वर पोहोचलेली आहे. हा आकडा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ही केंद्र सरकारची आकडेवारी आहे. केंद्रीय अणुऊर्जा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी डिसेंबर 2024 मध्ये लोकसभेमध्ये ही माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे 2024 पर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता, अणुऊर्जा निर्मिती क्षमता किती होती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 8081 मेगावॅट एवढी क्षमता होती. 2014 पासून ती क्षमता आता 2024 मध्ये दुप्पट झालेली आहे. 2031-32 पर्यंत अणुऊर्जा क्षमता तिप्पट होऊन 22,480 मेगावॅट जाण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे. सध्या 9 अणुऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे देशामध्ये. पुढची न्यूज आहे गर्भाच्या मेंदूच्या 3D प्रतिमा या संदर्भात. IIT मद्रासने डिसेंबर 2024 मध्ये गर्भाच्या मेंदूच्या अत्यंत तपशीलवार असा 3D प्रतिमा जारी केल्या आहेत. कोणत्या संस्थेने केल्या असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर असा प्रश्न येईल तुम्हाला, गर्भाच्या मेंदूच्या अत्यंत तपशीलवार 3D प्रतिमा जारी केलेल्या आहेत कोणत्या संस्थेने, तर IIT मद्रास या संस्थेने तयार केलेल्या आहेत. IIT मद्रास येथील सुधा गोपालकृष्ण ब्रेन सेंटरने विकसित केलेल्या अत्याधुनिक ब्रेन मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचे तब्बल 5132 विभाग सेल्युलर स्तरावर डिजिटल पद्धतीने कॅप्चर करण्यात आलेले आहेत. धरणी हा डेटा सेट सर्व संशोधकांना ओपन सोर्स पोर्टलवर आहे. जो काही डेटा त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेला आहे त्याला धरणी असं नाव देण्यात आलं, ते सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढची न्यूज आपली आहे MuleHunter.ai या मॉडेल संदर्भात. भारतीय रिझर्व्ह बँकेने बेकायदेशीर खात्याच्या वापराद्वारे डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी MuleHunter.ai हे कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग आधारित मॉडेल सादर करण्याची घोषणा केली. हे मॉडेल कोणाचं आहे, तर हे लक्षात ठेवा, भारतीय रिझर्व्ह बँकेचं आहे. बेकायदेशीर खात्याच्या वापराद्वारे डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी हे मॉडेल सुरू केलेलं आहे. त्याचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे, MuleHunter.ai. ते AI आणि ML किंवा त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग याच्यावर आधारित मॉडेल आहे. आणि कोणी विकसित केलंय, तर बेंगळुरू या ठिकाणी रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब जो आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचा इनोव्हेशन हब जो आहे, त्याद्वारे हे मॉडेल विकसित करण्यात आलेलं आहे. हा सुद्धा लक्षात ठेवायचा मुद्दा. पुढची न्यूज आहे देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालय या संदर्भात. मुंबईतील जे रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या वैद्यकीय संग्रहालयाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. सर जे समूह रुग्णालयाच्या ऐतिहासिक 180 वर्षांच्या प्रवासाबरोबरच आधुनिक वैद्यकीय व वैद्यकीय शिक्षणाचा इतिहास या संग्रहालयामध्ये उलगडणार आहे. तर देशातील पहिल्या वैद्यकीय संग्रहालयाचा पहिला टप्पा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला किंवा देशातील पहिलं वैद्यकीय संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुंबई या ठिकाणी जे रुग्णालयामध्ये हा प्रकल्प उभारला जात आहे. पुढची न्यूज आहे गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर. गुगलने भारतातील पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर स्थापन करण्यासाठी हैदराबाद या शहराची निवड केली. महत्वाची न्यूज आहे, गुगल भारतात पहिले गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर सुरू करण्यासाठी कोणत्या शहराची निवड केली असं विचारलं जाऊ शकतं, तर हैदराबाद या शहराची निवड केली. तेलंगणा सरकारने 4 डिसेंबर 2024 रोजी गुगल सोबत या संबंधी भागीदारी केलेली आहे. त्याच्यात जगभरामध्ये टोकियो जपान, डब्लिन आयर्लंड, म्युनिक जर्मनी,
मलागा स्पेन नंतर हे जगातील 5वं केंद्र आहे. जगामध्ये गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर 4 ठिकाणी आहेत. आता हैदराबाद मधलं हे 5वं सेंटर ठरणार आहे. इतर 4 जर बघितले तर जपानमधील टोकियो शहर आहे, आयर्लंडमधील डब्लिन आहे, जर्मनीतील म्युनिक हे शहर आहे, स्पेन मधलं मालागा हे शहर आहे. GSEC एक विशेष आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा असून प्रगत सुरक्षा आणि ऑनलाईन सुरक्षा उत्पादने विकसित करण्यात महत्वाची भूमिका ते बजावणार आहे. पुढची न्यूज आपली संरक्षा ऍप संदर्भात आहे. भारतीय रेल्वेने 27 नोव्हेंबर 2024 रोजी संरक्षा हे फ्रंटलाईन सेफ्टी कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलेला आहे. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, फ्रंटलाईन सेफ्टी कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा प्रशिक्षण देण्यासाठी किंवा क्षमता बांधण्यासाठी कोणतं ऍप्लिकेशन रेल्वे मंत्रालयाने सुरू केलं किंवा भारतीय रेल्वेने सुरू केलं? तर संरक्षा हे ऍप आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या आजच्या घडामोडी संपलेल्या आहेत. जे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा टॉपिक बघितला, तर हा टॉपिक नक्की बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, 1-2 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतातच. तर हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आतापर्यंत आपण 5 टॉपिक बघितलेले आहेत. पुढचा जो टॉपिक आहे संरक्षण घडामोडी, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे, धन्यवाद.